नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक अमेरिका ग्रेट अगेन धोरणानुसार इतर देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या उत्पादनांवर किंवा कच्च्या मालावर वाढीव कर लादण्याची घोषणा केली। त्याचे पडसाद इतर देशांमध्येच नव्हे तर अमेरिकेतही उमटले। ट्रम्प यांच्या या धोरणामुळे प्रभावित झालेल्या अमेरिकन व्यावसायिकांच्या वतीने मॅनहॅटनमधील फेडरल कोर्ट ऑफ इंटरनॅशनल ट्रेडकडे दाद मागण्यात आली। त्यावर निर्णय देताना या संघीय व्यापार न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ असंवैधानिक असल्याचे म्हणत या धोरणाला स्थगिती दिली। ट्रम्प यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि संविधानाच्या कक्षेबाहेर जाऊन हे शुल्क लादण्याचा प्रयत्न असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले। ट्रम्प यांचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे घोषित करताना 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायद्याचा गैरवापर केला। हा कायदा आणीबाणीच्या काळात राष्ट्राध्यक्षांना काही अधिकार देतो, परंतु ट्रम्प यांनी कोणत्याही ठोस आधाराशिवाय त्याचा वापर केला असे निरीक्षण नोंदवले। ट्रम्प यांच्या निर्णयामुळे आयात केलेल्या वस्तूंच्या किमती वाढतायत, त्याचा परिणाम उत्पादन खर्च वाढण्यावर होत आहे आणि त्याचा त्रास लहान व्यावसायिकांना होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता। हा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने राष्ट्राध्यक्षांना इतके मोठे शुल्क लादण्याचा संवैधानिक अधिकार नसल्याचं म्हटलं। न्यायालयाच्या या निर्णयामुळे धक्का बसलेल्या ट्रम्प प्रशासनाने या निर्णयाच्या विरोधात तात्काळ अपील करण्याचा निर्णय घेतला आहे। जागतिक व्यापार संघटनेने देखील ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम होऊ शकतो आदी भीती व्यक्त केली होती। ट्रम्प यांनी जगभरातील 100हून अधिक देशांमधून येणाऱ्या वस्तूंवर नवीन शुल्क लावण्याची घोषणा केली। त्यांनी असा दावा केला की या शुल्कांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि अमेरिकेकडून कमी वस्तू खरेदी करणाऱ्या आणि जास्त विक्री करणाऱ्या देशांना धडा शिकवला जाईल। परंतु नंतरच्या काळात चीन वगळता सर्व देशांवरील शुल्क 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं होतं। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।